नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण शेअर करणार आहोत खूपच साधी आणि सोपी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. तर खूप छान, फक्त 1 कप गव्हाच्या पिठापासून बनणार आहे ही रेसिपी. आपल्याला कचोरी पकोडा याची पण टेस्ट मिळणार आहे या रेसिपीतून. तर आपण रेसिपी बनवायला सुरू करूयात. 1 कप गव्हाचे पीठ घेऊयात. 2 मोठे चमचे सुजी घेतले आपण. सुजीमुळे नाश्त्याला एक क्रिस्पीपणा येतो. चवीनुसार मीठ टाकूयात. बारीक कुटलेली लाल मिरच टाकूयात. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आता 2 चमचे तेल टाकूयात मोहनासाठी आणि हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आता थोडं पीठ एका वाटीमध्ये थोडं पीठ साईडला काढून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण व्यवस्थित मळून घेऊयात. आपण या मिश्रणाला चपातीच्या पिठापेक्षा थोडं कठीणच मळून घेऊयात. आपलं पीठ मळून झाले बघू शकता. आता आपण याला थोडी रेस्ट देऊयात. तोपर्यंत आपण आता एका बाउलमध्ये 3 शिजवलेले बटाटे टाकूयात. बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूयात. अर्धा चमचा लाल तिखट टाकूयात. अर्धा चमचा जिरा पावडर टाकूयात. आता गरम मसाला पावडर अर्धा चमचा. चटपटा मसाला टाकूयात. आता 1 चमचा. चवीनुसार मीठ टाकूयात पण थोडं आणि हाताने ह्याला परत एकदा मॅश करून घेऊयात. आता आपण साईडला ठेवलेले पीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी टाकून चमच्याने हलवून घेऊयात. एक गोळ असं तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आता आपले तयार झाले. त्यामध्ये कलरसाठी थोडी हळद टाकूयात. परत एकदा हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले पीठ व्यवस्थित मळून झाले आहे, मॅश झाले तर ते. आता पिठाचा गोळा मोठा करून आपण ह्याला व्यवस्थित लाटून घेणार आहोत. ह्याला थोडंसं आपण जाडच लाटून घेऊयात. आता चाकूने साईडच्या किनारा कट करून घेणार आहोत आपण. आणि यामध्ये आता आपण स्टफिंग लावून घेऊयात. मॅश केलेले बटाट्याची स्टफिंग व्यवस्थित पसरून घेऊयात. चटपटा टेस्ट यासाठी आपण यावर थोडंसं टोमॅटो केचप आणि थोडीशी ग्रीन चटणी टाकून घेऊयात. लहान मुलांसाठी तर खूप छान रेसिपी आहे ही. सगळी करून स्ट्रेट करून घेऊन झाल्यावर एक रोल करून घेणार आहोत आपण. वरून थोडासा हलकासा दाब देऊन घेऊयात प्रेस करून. ह्याला आता आपण व्यवस्थित असे शेप देऊन घेऊयात. आणि आता ह्याला कट करून घेणार आहोत आपण. आता हाताला थोडं तेल लावून ह्याला चपटासा आकार देऊन घेऊया. जास्त मोठ्या साईजचे नाही करायचे, नाही तर आतून कच्चे राहतात. आता आपल्या सगळ्या टिक्की तयार आहेत. आता आट्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घेऊयात. एक पीस बुडवून घेणार आहोत आणि चमच्याने आता आपण तेल गरम करून घेतले. आता यामध्ये एक पीस टाकून घेऊयात. गॅस आपला मीडियमच असून द्यायचा. आता एका बाजूने शेकून झाल्यावर दुसऱ्या बाजूला पलटी करून शेकून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटं लागलेत. आता ह्याचा कलर चेंज झालाय. आता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेणार आहोत. बघू शकता फक्त गव्हाच्या पिठापासून आणि उकडलेल्या बटाट्यांपासून हा नाश्ता तयार झाला आहे. याची चव अगदी अप्रतिम लागते.
कुरकुरीत चटपटीत नाश्ता तयार झाला आहे. कमी सामानामध्ये तयार होतो हा नाश्ता. रेसिपी आवडल्यास चॅनेलला आपले सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.